नमस्कार, N4 न्यूजमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतोय। आता पाहूया महाराष्ट्रातील शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय आणि इतर घडामोडींचा आढावा। वळूया पुढील बातमीकडे। पेन अर्बन बँकेच्या विरुद्ध रास्ता रोको आंदोलन नुकतंच करण्यात आलं असून पोलीस मित्र संघटना नवी दिल्लीचे श्री रमेश शांताराम कदम, उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश पेन अर्बन बँक संघर्ष समिती कमिटी यांच्या संयुक्तरीते ठिय्या आंदोलन, आमरण उपोषण व विष प्राशन करून आत्मत्याग आंदोलन कर्जत टिळक चौक येथे बसले असून गेले 10 ते 15 वर्ष बरेच सरकार येऊन गेली, परंतु कोणत्याही सरकारने पेन अर्बन बँक मधील खातेदारांना न्याय मिळवून दिला नाही। कितीतरी खातेदार आतापर्यंत मरण पावले असून त्यांच्या कुटुंबाची वाताहत पाहून श्री रमेश शांताराम कदम यांनी आंदोलनास सुरुवात केली असून दिनांक 4 ऑक्टोबर रोजी सरकार लक्ष देत नाही म्हणून रास्ता रोको आंदोलनास सुरुवात करण्यात आली आहे। खातेदारांना न्याय मिळाला नाही तर मी विष पिऊन आत्महत्या करेल, तेव्हा कर्जत नायब तहसीलदार राऊत यांनी आश्वासन देऊन आणि उपोषण करणारे यांनी आग्रह धरल्याने 1 तासाच्या आत प्रांत साहेब यांच्या वतीनं लेखी निवेदन देऊन लवकरात लवकर कलेक्टर साहेबांनी उपोषणकर्त्यांना भेट द्यावी अशी लेखी आश्वासन दिले, तरी सुद्धा न्याय मिळेपर्यंत उपोषण चालूच राहणार आहे। N4 न्यूज साठी प्रभाकर आसवले, कर्जत। कदम साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। पेन संघर्ष समितीचा विजय हो। पेन संघर्ष समितीचा 2024 रोजी 3 दिवस ठिय्या आंदोलन केलं होतं। सगळ्यांनी शांतता राखा। त्याच्यानंतर आम्ही साखळी उपोषण आता सुरू आहे आणि त्यानंतर आमरण उपोषण आणि आमरण उपोषण दखल जर घेतली नाही शासनाने तर आम्ही विष प्राशन करून आत्महत्या आंदोलन करणार आहोत। याबरोबरच या बातमीपत्रात आपण इथेच थांबूया। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रामध्ये। जर महाराष्ट्रभरातील घडामोडी आपणास पाहायच्या असतील तर नक्कीच N4 न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। अधिक माहितीसाठी संपर्क 9322991919। मुंबई, पुणे, खानदेश, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडींचं विश्लेषण पाहायला विसरू नका N4 न्यूजवर। मी अभिनेत्री, निर्माती, दिग्दर्शिका किशोरी शहाणविज। N4 न्यूजच्या सगळ्या दर्शकांना माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा आहेत। हे नवीन वर्ष, हे संक्रांत, या सगळ्यांच्या माझ्यातर्फे तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आहेत। N4 न्यूज देखने वाले सभी दर्शकों को मेरा यानी कि अनुषा शर्मा का नमस्कार। नमस्कार, मैं बॉलीवुड एक्टर रमेश गोयल N4 न्यूज मराठी चैनल के लिए मेरी तरफ से हार्दिक शुभकामनाएं।